आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आयपीओ म्हणजे काय। सुरुवातीला आपण एक उदाहरण बघूया। मित्रांनो, समजा तुम्हाला पैशांची गरज लागते, तेव्हा तुम्ही काय करता? रक्कम मोठी नसेल तर आपल्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून उधारीने घेता। पण जर रक्कम मोठी असेल, म्हणजे तुम्हाला घर घ्यायचे असेल किंवा कार घ्यायची असेल, तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेता। इथे तुम्हाला बँकेला व्याजासहित पैसे परत करावे लागतात। तिसरा पर्याय म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून जास्त व्याजाने पैसे घेणे। अशाच प्रकारे जेव्हा एखाद्या प्रायव्हेट कंपनीला पैशांची गरज लागते, तेव्हा ती कंपनी एकतर आपल्या मित्र परिवाराकडून घेऊ शकते, बँकांकडून कर्ज घेऊ शकते किंवा इन्व्हेस्टर्स किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट यांच्याकडून पैसे घेऊ शकते। इथे सुद्धा जेव्हा पैशांची गरज जास्त असते, तेव्हा एवढे जास्त पैसे मित्र परिवाराकडून घेणे अशक्य आहे आणि कंपनीला एवढ्या मोठ्या रकमेचे बँकेला व्याज द्यायला परवडत नाही। मग कंपनी पब्लिककडून पैसे गोळा करते आणि तेव्हा ती कंपनी मार्केटमध्ये आपला आयपीओ घेऊन येते। आयपीओचा फुल फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग। इनिशियल म्हणजे प्रारंभ, म्हणजे कंपनी पब्लिकला ऑफर देते की तुम्ही आम्हाला पैसे द्या, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कंपनीचे शेअर्स देतो। थोडक्यात कंपनी पब्लिकला आपल्या कंपनीचा भागीदार बनवून घेते। जी कंपनी प्रायव्हेट होती ती मार्केटमध्ये आल्यानंतर पब्लिक होते। आता तुमचा प्रश्न असेल, कंपनीला पैशांची गरज का लागते? तर त्याची 3 महत्त्वाची कारणे आहे। कंपनीला जर आपला विस्तार करायचा असेल, उदाहरण समजा कंपनीच्या 2 शाखा आहे, पण कंपनीला 20 शाखा काढायच्या असतील किंवा आहे 30 शाखा मोठी करायची असेल। दुसरे कारण, कंपनीवर कर्ज झाले असेल, तेव्हा ती आयपीओच्या पैशातून ते कर्ज फेडू शकते। तिसरे कारण, समजा कंपनीमध्ये आधीच काही इन्व्हेस्टर्स असतील आणि त्यांना कंपनीतून बाहेर पडायचे असेल। आता तुमचा अजून एक प्रश्न असू शकतो की आयपीओ मध्ये आम्ही किती शेअर्स विकत घेऊ शकतो? तर मित्रांनो, आयपीओ मध्ये तुम्ही 1 किंवा 2 शेअर्स असे विकत घेऊ शकत नाही। आयपीओ मध्ये लॉट साईज दिलेली असते, तुम्हाला ते लॉट विकत घ्यावे लागतात। उदाहरण, XYZ कंपनीचा आयपीओ आहे आणि ह्या कंपनीने त्यांच्या एका लॉट मध्ये 50 शेअर्स ही साईज ठेवली आहे, तर तुम्हाला विकत घेताना हा एक पूर्ण लॉट विकत घ्यावा लागतो। म्हणजे तुम्ही जर एक लॉट विकत घेतला तर तुम्ही 50 शेअर्स विकत घेतले। तुम्ही एकापेक्षा जास्त लॉटसाठी अर्ज करू शकता। लॉट मधल्या शेअरच्या किमतीला इश्यू प्राइस म्हणतात। समजा एका शेअरची किंमत म्हणजे इश्यू प्राइस 300 रुपये असेल आणि आयपीओची लॉट साईज 50 आहे, तर एका लॉटची किंमत होते 15,000। इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण आयपीओला अप्लाय करतो, ह्याचा अर्थ आपल्याला तो मिळेलच असे नाही। ही प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पाडली जाते। कारण समजा कंपनीने मार्केटमध्ये 10,000 शेअर्स विकण्यासाठी ओपन केले आहेत, पण 20,000 ग्राहकांनी त्यासाठी अप्लाय केले असेल, तर मग सर्वांना ते शेअर मिळणार नाहीत। मग लॉटरी पद्धतीने ग्राहकांना शेअर्स दिले जातात। कोणताही नवीन आयपीओ पब्लिकसाठी 3 दिवस ओपन असतो, म्हणजे 3 दिवसामध्ये तुम्ही त्या आयपीओ साठी अर्ज करू शकता। या प्रक्रियेनंतर 9 ते 12 दिवसांमध्ये आयपीओ बीएससी किंवा एनएससी मध्ये लिस्ट होतो। एकदा आयपीओ एक्सचेंज मध्ये लिस्ट झाला की मग त्या कंपनीच्या शेअर्सला कोणीही विकत घेऊ शकते। मित्रांनो, मला वाटते तुम्हाला आयपीओ ह्या विषयाबद्दल स्पष्टता आली असेल। माझा प्रयत्न आहे की शेअर मार्केटचे छोटे छोटे विषय तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगावे। तुम्हाला हे व्हिडिओज खरंच आवडतात का? मला कमेंटमध्ये